बिचारे. मग तुम्हाला नसेल पडत तर माझ्यासोबत नका येत जो बा. मला नका घेऊन जात जो कुठे सोबत. माझ्यासोबत मला आवडत असेल तर मग राहू द्या. नाही हो माय शांताबाई, तसं नाही हो माय. तू मला 2 चापटा मार, मी तुला काहीच नाही म्हणत. एवढी चांगली आहे तू. 2 चापटा मार, लाथा मार, काही मार, माय चुकलं असेल तर. पण शांताबाई माझ्या मनात तसं दिसत काही नव्हतं हो बिचारे. मी तू एवढा चांगला स्वभाव आहे म्हणून आम्ही तुला सगळ्या गोष्टी पुढे करतो ना. आणि तू असा असा विचार करते का आमच्या बद्दलचा? आम्ही तो वाईट माणूस होता म्हणून त्याच्याबद्दल तसं म्हटलं हो. नाहीतर मलाच बेकार वाटते हो शांता. तुला खराब वाटत असेल तर बिचारे मी मला माफ कर, तुला खराब वाटत असेल तर. पण तू खराब नको वाटून घेऊ. माझ्याच मन दुखते बिचारे. तुला कोणी बोललं पाहिजे. अरे माझ्याच मन दुखून राहिला. बोला हो बापा बाया, आता काय मीटिंग भरवली हो बापा? गीता काकी, गीता काकी सांग ना हो तू. तूच तर म्हण शांताबाईचा सल्ला घेऊ म्हणे. सांग ना मग आता जराशी. सांग ना हो बापा, लवकर लवकर सांग ना. घरी जावायचं आहे अजून, कामधंदे पडले काय हो का नाही ते माहित पडलं म्हणजे बरं होते. लवकर घरी गेलं ना, आपलं कामधंदे केले ना, झोपलो. हो ना, हेच तर माय आपत हो बापा. सांगा ना हो बापा, कोणी सांगा ना. काय होऊन राहिलं कोणी सांगितलं तर? मी काय मारणार आहे काय? काय वाईट सांगायला नाही का तुम्ही काही? वाईट नाही हो शांते. मी काय म्हणत होती, आपला रामदास भाऊची अमराई आहे ना, तर रामदास भाऊच्या अमराईत जाऊन आपण आंबे आणू म्हटलं. काय आंबे? माय हो माय, कल्ला नको करू ना. रमणा रमणा बोल ना बापा. बस नाही तू आतापासूनच घंटा वाजून देशील ना. आणा नाही तरी आपण आणलेच करून बापा लोक. रमणा बोल ना बापा जराशी. अव शांते, सर्वेच्या घरी बिचारे लोणच्याचे प्रॉब्लेम चालू आहे. लोणच्याचे प्रॉब्लेम म्हणजे कसं, शालूच्याही घरी लेकर म्हणते म्हणते लोणच्यासाठी, आणि पार्वतीच्याही घरी, गंगाच्याही घरी तेच आपत चालू आहे. त्याचे लेकर जेवणच नाही करू राहिले म्हणते लोणच्याशिवाय. नाही तर मग आंबा तरी पाहिजे म्हणते. आणि आंबे आहे महाग, आणि आपल्या गावात काही भेटत नाही, जा लागते बाजारात. तर मग आम्ही ठरवलं असं का रामदास भाऊची अमराई आहे बा, जाऊन तिथे डाका टाकाव. लाभ 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 हो माय, राहू दे हो बापा. कुठे डाका टाकायला पुरते का हो? आपल्या उजा घरी नाही गेलो नाही, एक एक 2 आंबे घेऊन आलो. कायले डाकन माका टाका लागते हो बापा. अशी चोरीची कामं कायले करता? आपण मागत हे चित्राला किती बोललो होतं, संत्र्याच्या आंबळे ते घुसली होती तर ती नाही चोरले नव्हते. मग काय म्हणून तिला माहीत गीत पडलं तर काय माय शांताबाई, उजा घरीने म्हणतं. उजा घरीनं काय ना असं जाऊन आणलं तर काय होते? आता माईच्या वावरात ते रामदास भाऊ कधी जाते ना कधी चना घेऊन ये. मी तर काहीच नाही म्हणून, मला कित्येक वेळा दिशे ते माझ्या घराजवळूनच जाईन, सांगाही मला अजून. मी तर काहीच नाही म्हटलं. आणि मी त्याच्या वावरात जर आंबे आणले तर ते मला काय म्हणणार आहे व? माय नाही तर काय माय वावरातले बोर चांगले टोपल्या टोपल्या ने ना. बोर तर नेस नेन, त्यातून आता उन्हाळ्यात कांदे बी नेले. मी काहीच नाही म्हणू. नेऊ दे बाई, काय होते म्हटलं. कांदे सोय खायची वस्तू नेते सोय. अमाय मग तुमचं म्हणणं काय होय? तुमचं म्हणणं काय होय म्हटलं. आता तुमच्या वावरातून नेते बाई, आणि आमच्या वावरातून तर काहीच नाही नेत. मग आम्हाला शिवाय देन का ते? नाही व शांताबाई, यायचं म्हणणं होय का आपण 3-4 जणी जाऊ बा. चांगले गाठोडक भर आंबे घेऊन येऊ. ते घरी जरासं एखाद्या महिन्यापुरतं लोणचं होते. सर्वेच्या घरी एक एक महिन्याचं लोणचं होऊन जाते, म्हणजे भागते सर्वेचं. लेकर खाऊन नाही राहिले ना. जेव्हासोबत काहीतरी आंबट पाहिजे आता. आणि हाय असतात त्याचे आंबा किती मोठा मोठा आहे, तर आपल्याला महिना 2 महिने कसे निघते. मग तिकडे आंबे स्वस्त होते, आपण बाजारातून घेऊन येऊ, असं माझं म्हणणं होतं. अच्छा, म्हणजे तुमचं म्हणणं होय का गाठोडक भर घेऊन येऊ बा, 2-2, 4-4 आंबे सर्वजणी घेऊन घरी चाललो जाऊ, असं तुमचं म्हणणं होय? हा, बस तेच म्हणणं होय शांत, तेच म्हणणं होय. माय तरी पण हो बापा, असं उजागरीनं आणलं तर वेगळी गोष्ट असते. असं चोरीला पी करून आणलं तर काय आपत त्याची व त्याच्या बाबा सोकारीवाला गी असन. लय मोठा प्रॉब्लेम राहते ना बाई. सोकारीवाला असला म्हणजे आता सोकारीवाला थोडी ना ओळखते आपले. रामदास भाऊ ओळखून घेन. आणि रामदास भाऊ ठीक आहे, आणि रामदास भाऊच्या बायकोला माहित पडलं तर काय करशील? काढतोच तिची चांगली. माझ्या घरी चना मागायला चांगली लाडी गुळी लावे मले. मोठी तिली का भिवून राहिली का व तू शांते? हो बाई, आता मला तर भ्यास लागल ना. माझ्या वावरातून काहीच नेलं ना, माझ्या घरून काहीच नेलं माय. हो माया, आमच्याही घरून काहीच नेलं हो बापा. माझ्या घरून काहीच नेलं, फक्त त्या दिवशी थ्रेडिंग करायला आली होती माझ्या घरी. हो ना माय बया बया, चल तसं मग आमच्या सोबत. सोबत तर चल. तू राहिली म्हणजे एका माणसाचा हिंमत आहे तू आम्हाला. आता चोकार गिकारीवाला का नुसते ते झोपल्याच राहत असून काय, जरा सकते इकडे तिकडे जात असेल ना. एवढी मोठी अमराई आहे ते, तो काय एकाच कोणत्यावर राहत असेल काय, पुरं वावर घुमत असेल ना. तर पुरं वावर घुमेपर्यंत एखाद्या झाडाच्या आपण वावर हे आंबे घेऊन येऊ, आणि कोणाला माहिती नाही पडत. माय म्हणजे तुमच्याहून तर मला असं वाटू राहिलं बिचारे का लयच खाळ पडली हो बापा आंब्याची तुमच्यावर. लोणच्याची लयच खाळ पडली हो बापा. काय माय शांती हसतं व. चल ना चलशील तर. तू ना हो म्हटलं ना, पुरी पलटण हो म्हणते. पुऱ्या पलटणली चांगली अंगात एनर्जी येते म्हटलं तू असली म्हणजे. सर्वेचीच तोंड पडते, नको करू अशी. चल ना हो बापा, चुप तर राहा तुम्ही. येते ना ते येते ना. बरं बरं ठीक आहे, येतो मी येतो. तुम्ही आता एवढा फोर्सच करून राहिल्या तर चला बापा चला. आंबे घेऊनच येऊन तुमची मनोकामना पुरीच करून देतो मी. चला. चला म्हणजे बापा, घे ना एखादं फळकं गिळकं सोबत घे ना. झोरे गिरे घ्यायला नाही पुरत प्रत्येकीचे. एखादं फळकं घेतलं, बांधलं गाठोडं का, एक 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 जण सगळेजणी डोक्यावर घेते मग. हो, मग त्याच्यात लय मोठे आंबे येते. सगळ्याजणी मिळून आंबे करून तर लय मोठे आंबे तरी होईल. एक एक स्वतःच पायतो म्हटलं आणि 4-5 आंबे आहेत. म्हणून म्हणतो ते का बा फडकं घेऊन घे एक. बरं बरं बापा, फडकं घेतो मी. चला.
पाय बरं माय शांताबाईला किती शोक हो बापा या बुडी सोबत बोलायचा. हिची पोरगी माहिती नाही सुधी नाही आहे म्हणून. आता हिच्या पोरीला सांगत नाही का कुठं चाललं ना काय चाललं तर शांताबाईने खरं खरं नाही सांगितलं पाहिजे बापा. हो ना माय गंगाला शोक आहे बापा माळ तिथं बसली. अव चल ना माय लवकर चला ना बापा. काही नाही माय आपण थुकला डाल नाही जात पण शांताबाईला आणि गंगाला म्हणला शोक आहे बापा. अहो आता आपण आंबे तोडायला चाललो तर नसतं बोलायला लागत फटकन निघून यायला लागत होतं. त्या बुडीने तरी काय म्हटलं असतं. आणि आता तिथं बचल करून या मार दोघी जणी. तिची पोरगी विचारत नाही का कोण आहे आई न कुठे चाललं आई यानं बिचार खरं नाही सांगितलं पाहिजे. आता खरं तर नाही सांगन म्हणा आता आंबे तोडायला चाललं नाही म्हणून खरं गिरं नाही सांगन पण काही सांगता येत मग भस्कन तोडा निघून जाते बाईच्या. अहो माय बाई सुटलं वाटते गावधन कुठं चाललं बाबा. हो आम्ही गई वय का नाही आम्ही गई वय आम्ही चाललो तर रान हिंडाले चरतो तिकडे चारा जाऊन. काय माय काकी व बोलायची तरी तुला हे आहे का व गावधन सुटलं म्हणते काय माय बापा. अन कुठे चालली बापा शांती न गंगे. अहो काही नाही व ह्या म्हणे अन्यास करणं गमून नाही राहिलं म्हणे. आता गमून नाही राहिलं तर आता आजकाल 2-3 दिवस झाले ना तर बादलच चालू आहे. आणि चला म्हटलंय मावावरातले फनपायटे याचून घेऊ म्हटलं. 1-2 दिवसात मावावरातले फनपायटे याचून होते मग यायच्या वावरात जाईल. त्याच्यासाठी मग आम्ही आता वावरात चाललो. जेवढं खावलं मस्त ना आता वावरात चाललो. चलनो माय चलनो पाय तरी ह्या बुडीनं आपल्याला गावधान म्हटलंच. हे बुडी नाही सुधरत हो माय हिचे संस्कार हिच्या पोरीवर आहे. बस मला राव घेऊन राहिलं कधी येते कधी नाही दोघी तर. चांगलं हाय बापा. अन ते तर बिचारे बोललाय नाही व दोघी अजून होत्या ना ते डोबऱ्या बकाच्या रश्मी शाली आणि पार्वती नाही का गंगीबाई तर बाबा बोललीच नाही माझ्यासोबत. सिद्ध्या गेल्या वासही नाही घेतलं बाबा हुंगलंही नाही बोले. त्याला नाही का मोठ्या आहे माझ्यापेक्षा असं नाही हो का की बोलते ना त्याचं लक्ष नसन हो नाही तर बोलते गेलते बिचारत्या लक्ष नसन त्याचं. कहू ना बाबा काकी काही तब्येत गिबेत बरोबर आहे ती वाली. हो बाई बापा मग कहून एवढा असा आवाज कोचमल्याने येऊन राहिला तेवाला. काही छातीत म्हणजे गळ्यात अटकवलाय का तू ना आवाज म्हणजे सुर तालात नवरा म्हणून निघून राहिला बापा. म्हातार वय व बापा आता म्हातारपणान सर्वेले शेते व माय. हो काकी माहित आहे म्हातारपण सर्वेले शेते व का तुलेच थोडे ना आलं. बरं येतो मग आम्ही आता येतो बस तू. हो जा बापा लवकर या. हो काय आल्या बापा अजून 2-4 शब्द बोलायला लागत होती. हो तिथंच राहून जा लागत होतं म्हणून आम्ही घरी चाललो गेलो असतो ना मग आम्हाला सांगून द्या लागत होतं. काही ढंग आहे काय बापा चल. आई कुठे गेली व पलट नाही पुरीच्या पुरी. काय माहित बाई चांगली गावजनच गेला पुऱ्याच बाया गेल्या बापा. मला सांगून गेली बाबा शांती म्हणे बाबा फना पायटे चालली म्हणे बाई वावरात. असं म्हणजे खोटी गिटी बोलली असेल ती होऊ शकते बापा. हे यायचं काही सांगता येते का माय खोटं बोलून कुठे पैते ह्या. हो आता बोलली असेल तर काय माहित माय त्याचं बाप त्याच्याजवळ. मी तर बाई त्याच्यासोबत आराम नाटक करू बोलली लागेस तर माही तब्येत बरोबर नाही व बापा न असं तसं. आणि त्याने बाई मला खरं सांगितलंच नाही बसलाय नाही बापा. त्या 3 जण तर बोलल्याय नाही डोंबळ्या डुबक्या. असं जाऊन पोकावा यायच्या मागं कुठं गेल्या तर ह्या. हो जाऊन पाय ना माय जाऊन पाय मला काही ना काही दालमध्ये काला वाटतेस. त्याच्या तोंडावरून सांगायची पद्धत वेगळी होती ना पाहायची पद्धत वेगळी होती माय. जाय त्याच्या मागं जाय तू जाय. लुचाळ आहे व त्या लुचाळा साले सुद्या आहे का त्या सुद्या साले. अहो भल्ल्या हुशार आहे ना माहित्या बापा बातच बोटावर घुमते ना त्या. थांब मला त्याचा बोटच घुमून सांगतो कुठं तरी गेलाच माहित्या. हो बाई जाय तू जाय. काय माय शांताबाई व एवढं बोलायला लागते का त्याच्यासोबत एवढं बोलायला लागते बुडी सोबत. तुला माहिती आहे तिची पोरगी कशी आहे तर मार बोलत बसली. माय शालू कशी गोष्ट करतो व आता म्हातारा माणूस बिचारे आज आहे उद्या नाही आहे 2 शब्द प्रेमाचे बोलून घेतलं बाई. बस बाबा शांताबाई तुला माहित आहे ना कशी आहे ते नाटकी बुडी आहे ते सुधी बुडी आहे काय. सुधी असते तर ठीक आहे तिची पोरगी माहिती तुला कशी आहे. तरी बी तू तिच्यासोबत बोलायला थांबली. आपल्याला आता काम होतं तर सरळ निघून येते व माय. काय बाबा तू मला ह्या गोष्टीने पडत बाई शांत तू यावाल्या. तू वटच मोठा मचवतं सगळ्या लोकांसोबत बोलत येतं बापा बोलत आले एवढं नाही बोलायला लागत. मार बोलत बसतो तिथसान. बोलू दे ना बापा बोलू दे ना. काय काकी बोलू दे ना म्हणतो. आता माहिती आहे ती कशी आहे माहिती आहे ना कशी आहे ते. आता ती किती नजर ठेवून राहिली माहिती आहे तिची पोरगी. आणि असं आपण काम करायला चाललो तर तिला मुळीच नाही सांगावं. नाटाली आहे ती नाट लागते तिचा. हो नकट्या नाकाची नकटी आहे ती नकटी तिचा नाट लागते. कोणतंही काम सक्सेस नाही होत मग असं आहे ते काकी म्हणून बिचारे मग मला भेवच लागते तिच्यासोबत बोललं म्हणजे. मी म्हटलं बाई आता बरं झालं तुम्ही सरळ इकून आल्या म्हणून. म्हटलं शांतीला इकडून चल नाही ते काकीची भेट होते म्हणे. शांती भल्लीच आहे. अव थे माय नाही गंगा बी भिडून गेली तिथं. गंगा भिडाले हो ते बी नाही आले आमच्यासोबत. ते मार बोलत बसली तिथं फटकन निघून आलं असतं तर काही नाही. गंगी बोलत बसली तिथं. माय शालू कशी गोष्ट करता व ते म्हातारा माणूस बिचारे त्याच्या समोरून आपण जाऊ तर त्याच्यावर बोलू नाही तर काय करू बिचारे सांग बर तू. मला तशी सवय नाही आहे बिचारे. हो कोणाला असं टाकूशाने वाटत मला. आता डोळ्यासमोर नजरेवर नजर पडली तर बोलणार आहेस माय शालू. आता तू म्हणशील का बिलकुल चुपचाप चल बाई तसं निवत बाई मायकून मग मला सोबत न कानच मग असं संत.
तसं नाही असते शांताबाई, ते माणूस पाहून असते ना. हो ठीक आहे, नाही आवडत तुला, आम्हाला बी नाही आवडत तसं. आम्हाला काही, आम्ही काही एवढं हे करणे आहे माहिती काय, आम्हाला बी कोणाच्या नजर नजर पडली तरी आम्ही बोलू नाही. आम्हाला नजर नजर पडल्यावर बोलूशाच वाटते, पण माणसं बघून. तू तर बिचारे ते बाई माहिती आहे ना तुला कशी आहे तर. राग आला का शांताबाई तुले? राग नाही बिचारे, मग तुम्हाला नसन पडत तर माझ्यासोबत नका येत जो बा, मला नका घेऊन जात जो कुठे सोबत. माझ्यासोबत तुम्हाला आवडत नसेल तर मग राहू द्या. नाही हो माय शांताबाई, तसं नाही हो माय, तू मला 2 चापटा मार, मी तुला काहीच नाही म्हणत. एवढी चांगली आहे तू, 2 चापटा मार, लाता मार, काही मार, माय चुकलं असेल तर. पण शांताबाई माझ्या मनात तसं गिचं काही नव्हतं हो बिचारे. मी तू या एवढा चांगला स्वभाव आहे म्हणूनच आम्ही तुला सगळ्या गोष्टीत पुढं करतो ना. आणि तू असा विचार करते का आमच्या बद्दलचा? आम्ही तो वाईट माणूस होता म्हणून त्याच्याबद्दल तसं म्हटलं व, नाही तर मलाच बेकार वाटते हो शांता. तुला खराब वाटत असेल तर बिचारे मला माफ कर, तुला खराब वाटत असेल तर. पण तू खराब नको वाटून घेऊ, माझच मन दुखते बिचारे तुला कोणी बोललं म्हणजे. अरे माझच मन दुखून राहिलं. ह्यात तर माय बाई, चालता का घरी वापस? घरी वापस चालता का म्हटलं? झालं गेलं, पार पडलं, माय घोपाटून राहिला, थेस ते. माय शालू लढतं कायले हो, माय लढतं कायले, माय मजा केली ना. घ्या हसतो मी अजून. बस हो बापा, तुमच्या बाईत काही ढंग नाही. चला बरं, चला लवकर. शालू टेन्शन नको घेऊ, मा सांगितलं मी त्या बुडीला बरोबर, असं काही नाही सांगितलं का आम्ही इथं चाललो बा म्हणून. मी तिला सांगितलं का फन पायट्या चाललो म्हणून. टेन्शन नको घेऊ तू. आणि काही झालं तर पाहून घेऊ ना आपण, पाहून घेऊ तू टेन्शन. मी आहे ना, तू माया हिमती राहिला तू तर सगळं माया टेन्शन मायावर सोपून दे तू, मायावर आहे ना मी त्या पाठीला का. बस टेन्शन नको घेऊ.